मी गीतेश गावकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझा सुंदर कोकणी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज जाऊचा गोट फार्मला बरेच दिवसांनी बेत ठरलेलो जाऊया म्हणत होता, पण आज ठरला शाळेत नच जाऊचा। तर शाळेची सगळी मुलं चालली आहेत, आपण पण जाऊया। होऊ शकतात मित्रांनो, बघू शकता सगळी मुलं आपण येऊन पोचलो गोट फार्मवर। जाऊया बघूया, आणि पप्पा पण यायचं। आपण जी शेळी बघतोय ही आपल्या भागातली स्थानिक शेळी नाही, साऊथ आफ्रिकेचं ही जात आहे। जसं आता तुम्ही ऐकून मुरा म्हशी किंवा जर्सी गाय किंवा एचएस गाय अशा प्रकारची शेळ्यांची एक जात आहे। ही साऊथ आफ्रिकन बोर असं बोर साऊथ आफ्रिकन बोर असं या जातीचं नाव आहे। आता आपण ही जात निवडण्यामागे किंवा या जातीचं वैशिष्ट्य काय आहे, तर तुम्ही ओव्हरऑल जर लक्षात आलं असेल तर तुम्हाला या शेळ्या आपल्या सर्वसाधारण शेळ्यांपेक्षा खूप जास्त तर ही शेळी शेळ्यांमध्ये जगामध्ये नंबर 1 ची जात समजली जाते। जसं आपण आता मी तुम्हाला मुद्दाम उदाहरण देतो की आता जे दुधाचा वगैरे व्यवसाय करत असतील तर आपण हरियाणावरून वगैरे पुरा म्हशी वगैरे आणतो का, तर त्यांचं दूध खूप जास्त आहे। म्हणजे दुधासाठी बाबा विशेष करून आपली ही जात, तसंच मटणासाठी ही जात खूप प्रसिद्ध आहे का, तर ह्याचं वजनवाढ खूप लवकर होतं। म्हणजे आपला एक उदाहरण जर तुलना सांगायची तर गावठी जो आपला स्थानिक जातीची शेळी किंवा बोकड आहे, बोकड वर्षाला साधारण 17 ते 20 किलो होतं। एक वर्षामध्ये 17 ते 20 किलो जिवंत बोकडाचं वजन असतं। ते या जातीच्या एका बोकडाचं वजन साधारण 60 ते 80 किलोपर्यंत वाढतं। 60 किलो जरी पकडलं तरी 3 पट किंवा 80 किलो पकडलं तर 4 पट। आणि खाणं त्यांचं तेवढंच, हे तुम्ही म्हणा तुम्ही त्या आपल्या स्थानिक
विकत आणावा लागतो किंवा चाऱ्याची शेती करावी लागते. कारण तुम्ही लक्षात घ्या की एवढ्या मोठ्या प्रमाणात शेळ्या आता आपण जंगलात वगैरे चरायला नेऊ शकत नाही. तसंच आपल्याकडचा जो हा 4 महिन्याचा जो प्रचंड पावसाळा आहे, कोकणामधलं शेळीपालन हे कोकणातला पारंपरिक व्यवसाय नाही, हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कारण आपल्याकडे जो पडणारा प्रचंड पाऊस आहे, शेळी हा प्राणी असा आहे की त्याला अंगावर पाणी पडलेलं आवडत नाही. जसं तुम्ही म्हणाल की म्हैस जर मी पाण्यात सोडलं तर ती दुबत असते तासनतास. गाई आपल्या गाई किंवा बैलांना सुद्धा सवय झाली असल्यामुळे ते पाण्यामध्ये किंवा पावसामध्ये चरतात. परंतु ही शेळी किंवा शेळीची उंची ही खरं तर पावसाळी याच्यामध्ये तिला अजिबात पावसाळी वातावरण आवडत नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे जे लोक पारंपरिक पद्धतीने शेळीपालन करतात, जर तुमच्याकडे शेळी असेल तर तुम्हाला माहिती असेल की पावसाळ्यामध्ये त्यांना प्रचंड त्रास होतो. त्यांना वेळेवर चारा मिळत नाही कारण त्या बाहेर करायलाच तर बंदिस्त शेळीपालन करण्याचा आपला उद्देश हाच होता की हा व्यवसाय प्रचंड फायदेशीर आहे. जेव्हा कधी तुम्ही तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला इंटरेस्ट असेल किंवा आधी आपण जे बघितला तर याचं अर्थकारण कसं चालतं, त्याच्यातून कमर्शियल नफा कसा मिळतो, तरी तुम्ही आईवडिलांबरोबर या, आम्ही तुम्हाला व्यवस्थित सांगतो. कारण आपण एवढं मोठं जेव्हा हे काम करतो की आता जवळजवळ ही जी शेड आहे ती 3000 स्क्वेअर फीटची आहे. तिथे आता पुढे काय एक नवीन शेड बनवतो, एवढी मोठी गुंतवणूक जर चांगल्या जातीच्या शेळ्या असतील तर खूप फायदेशीर आहे. आपण स्थानिक जातीच्या किंवा कोकण जिल्ह्यामध्ये अशा शेळ्यांमध्ये जर या बंदिस्त शेळीपालन करायला गेलो तर ते करा. आम्ही आमच्याकडे येणाऱ्या व्हिजिटला हे आवर्जून सांगतो. जर तुम्हाला अशा प्रकारचं बंदिस्त शेळीपालन करायचं असेल तर शेळ्यांची जात निवडता ही खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला आता ओव्हरऑल प्राणी बघत काय फोटो घ्यायचे असतील तर फोटो घ्या. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारा. मी तुम्हाला खूप अगदी थोडक्यात बेसिक माहिती दिली आहे. पण तुम्हाला विशिष्ट काय माहिती हवी असेल तर तुम्ही विचारू शकता. शिक्षक वर्गात तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा. काही लोक आता ॲडिशनल दूध तुम्ही विकू शकता. म्हणजे सानेली शेळी जर त्यातल्या खूप चांगली शेळी असेल तर शेळी 8-8 लिटर दूध देते. म्हणजे एका म्हशी एवढी शेळी दूध देऊ शकते 8 लिटर. पण मग त्या शेळीच्या किमती पण तशाच आहे. पण लोक व्यवसाय करतात कारण शेळीचं दूध शहरामध्ये 150 ते 250 रुपये लिटरने घेणारे लोक आहेत. हा खूप चांगला उद्देश आहे तुझं. प्रत्येक शेळीच्या कानाला ते टॅग लावले, छोटी असते छोटी, तिकडच्या कंपनी काही छोटी. आता तुम्ही सगळं काय लावलं असेल आता काय वाटतं तुला कशासाठी लावलं असेल? थोडक्यात प्रत्येकाचं नाव आहे. आता तुझं काहीतरी नाव असेल सुनीता, सविता आणि काहीतरी आडनाव असेल. आपल्याला कसं आपल्या चेहऱ्यामध्ये चेहऱ्यामध्ये बरोबर तसं यांच्या पण चेहऱ्यामध्ये फरक आहे. पण यांच्या चेहऱ्यामधला फरक जर तुम्ही इथे सातत्याने असाल तर ती व्यक्ती ओळखू शकते. पण नवीन आलेली व्यक्ती कशी ओळखते किंवा त्याच्यात कन्फ्युजन म्हणजे गोंधळ होऊ नये म्हणून या प्रत्येकाला एक नाव किंवा टॅगला नंबर आहे. त्याच्यात मी नंबर दिलेला आहे. त्या नंबरावरती ती शेळी कधी जन्मली, तिचं जगाबरोबर मीटिंग कधी झालं, तिला आपण औषधोपचार कोणते केले, लसीकरण कधी केलं, या सगळ्या नोंदी त्या टॅग नंबरच्या समोर म्हणजे जसं तुमचं अटेंडन्स रजिस्टर आहे किंवा काही रजिस्टर आहे मुलाच्या याचं, तसं त्या टॅग नंबरवर आपण नॉर्मल शाळेमध्ये मुला मुलीचं विद्यार्थ्याचं नाव वापरतो तसं इथे टॅग नंबर वापरला
असतात दोन पिल्लं देणार आणि तुळं पिल्लं होण्याचं या शेळ्यांमध्ये सर्व शेळ्यांमध्ये तुळं पिल्लं होण्याचं प्रमाण खूप आहे. आपल्या स्थानिक जातीच्या शेळ्यासुद्धा दोन पिल्लं देतात. तुम्ही आता इकडे जर का तुम्हाला काय विचारायचं आहे? पण आहे जर बघू शकतास मित्रांनो, एक बॅच खालती गेलेली आहे आणि दुसरी बॅच परत वरती गेलेली आहे. खालचो व्हिडिओ काढलेलो आहे तो तुमका नंतर बघू भेटत बघू शकतास. तर मित्रांनो, आमचं बरेच दिवस भेट ठरलेलो की येऊया पण शेडचं काम सुरू असल्यामुळे आमका येऊ गावत नाही होता. म्हणजे जनरेटर सुरू असल्यामुळे आवाज यायचो. बाकी आमका सांग तर साईडला जे क्लब लावलेले ते खेच्यासाठी राहून
चेक करतो की तो बाजूला गेला आहे. टेम्परेचर चेक केल्याच्या नंतर त्याला ताप असेल तर त्याच्यावर उपचार करतो आणि उपचार करतो आणि आपण त्यांना खायला वगैरे देतो, पाणी वगैरे ठेवतो. आणि ते मध्ये मध्ये बॉल खेळा टाकलेले आहेत. बॉल त्यांना खेळायसाठी म्हणजे चिवड्या वगैरे खातात त्याच्यासाठी त्यांना खेळायला बॉल ठेवलेले खेळायला. आता आम्ही बाहेर पण बांधणार आहे चिवड्या मारायसाठी रस्सी वगैरे त्यांना आवडतं चिवड्या वगैरे मारायला. आणि ॲडजस्ट फॅन मित्रांनो, शेळ्यांका गरम होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी फॅन सुद्धा लावलेले आहेत. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तर भेटा पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू